कर्जमाफीमध्ये कोणत्याही जाचकाटी नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे. कर्जमाफी आम्ही केलेली आहे. या कर्जमाफीमध्ये एकच अट जी आम्ही टाकलेली आहे, ज्यांना वारंवार माफी मिळालेली आहे त्यांच्याकरता याही वेळेस आम्ही माफी करणार आहोत आणि उरलेले पैसे त्यांनी भरायचे आहेत. एल निनोच्या संकटावर मात करत शेतीचे नियोजन करा. आंबीतील बैठकीतून अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. करा योजनेतून गर्भवती माता व पालकांना मोबाईलवर आरोग्य मार्गदर्शन. गर्भवती महिला आणि नवजात बालकांच्या पालकांपर्यंत आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्यासाठी केंद्र शासनाचा किलकारी मोबाईल आरोग्य योजना प्रभावी ठरत आहे. जिल्ह्यामध्ये हळदीची लागवड वाढली आहे, पण पाऊस लांबल्याने पीक संकटात. इतर खरीप पिकांवरही संकटाचे सावट. जिल्ह्यातील 2 लाखांच्या पुढे लाडक्या बहिणी अपात्र. महिला बाल कल्याण विभागामध्ये विनंती अर्ज पात्र असतानाही वगळले. धोंड्याच्या महिन्यात सोने चांदीचा भडका. सासूरवाडीचे कंबरडे मोडले. दरवाढीने बाजारपेठेत शांतता. मानपानासाठी तांब्याच्या वस्तूंना वाढती पसंती. गाय शेळी गोठा योजनेमध्ये 1.5 लाखांचे अनुदान. शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन. सरसकट कर्जमाफीची मागणी. सरकार विरोधात घोषणा. साखर निर्यात निर्बंधाचा केला निषेध. कांदा दरावरून शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. भारतीय किसान संघ नाशिक जिल्हा कार्यकारिणी आणि तालुका संघाची बैठक. QR कोडमुळे प्रवासी कोड्यात. वाहकांचा मनस्ताप. महामंडळाची ऑनलाईन यंत्रणा पुरती कोलमडली. आता सामान्यांना पोटभर जेवण सुद्धा परवडत नाही. मंथली मेस महागली. पेट्रोल डिझेल नंतर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरामध्ये दुपटीने वाढ, तर मेस खानावळींचे बजेट कोलमडले. अर्धापुरी केळीला मागणी वाढल्याने भाव तेजी. PM किसानचा हप्ता होणार बंद. सरकारची शेवटची मुदत. अनेक शेतकऱ्यांची KYC कडे दुर्लक्ष. कृषी विभागाची मोहीम सुरू. शाळांनी आवश्यक शुल्क साहित्य खरेदीची सक्ती केल्यास कारवाई. अनधिकृत शाळांवर शिक्षण विभागाचा वॉच. पालकांनो खात्री करून प्रवेश घ्यावा. चाऱ्याचा प्रश्न गंभीर. शेतकरी आर्थिक संकटात. चाळीमध्ये ठेवलेला कांदा उष्णतेमुळे सडू लागला आहे. शेतकरी हवालदिल. दरवाढीची अपेक्षा. शेतकऱ्यांनी फेडले कर्ज. आता प्रोत्साहनपर लाभाची प्रतीक्षा. मोफत निवास भोजन वायफाय बरंच काही. शासकीय वसतिगृहांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू. ऑनलाईन अर्ज भरणे सुरू. मागासवर्गीय मुलामुलींच्या शिक्षणाची जिल्ह्यातील 26 वसतिगृहांमध्ये सोय. युरिया DAP साठा गेला कुठे? प्रशासन दप्तरी मुबलक साठा कृषी दुकानांवर मात्र मिळेना. शेतकऱ्यांची घालमेल. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा वैजापूरमध्ये फज्जा. कोटेशन भरूनही साहित्य अर्धवट. कंत्राटदारांची मनमानी आणि दिरंगाईमुळे शेतकरी हैराण. 15 जूनपर्यंत मान्सूनची वाटचाल मंदावणार. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई टाळावी. कोकणामध्ये मान्सून दाखल, पण राज्यभर समाधानकारक पावसाची शक्यता कमी. विदर्भ मराठवाड्यामध्ये उष्णतेचा तडाखा कायम.